लॉकडाऊन लागलेले होते त्यावेळेला आई-वडिलांनीही मोबाईल दिला, बरोबर आहे. टीव्ही दिली. पण याच्यात असं झालं की काही मुलं म्हणजे भाषा सुद्धा विसरली. त्यांच्या घरामध्ये नेमकी कोणती भाषा बोलली जाते हेही विसरल्याचे काही केसेस आहेत. तर हे नेमकं का झालं आणि याला आपल्याला कसं बरोबर करता येईल? कोविडच्या वेळी आपण दिवसभर आपण सर्व ऑनलाईन होतो, वर्क फ्रॉम हो. होम आणि कोविड करत होतो. हां. ठीक आहे. आणि आता आपण म्हणतो की नाही, मुलांना त्याची सवय लागली. हं. कोविडच्या वेळी आपण मास्क सुद्धा घालायचो ना. हो. आता घालतोय का? नाही. ती सवय कशी गेली? हं. आपल्याला जे करायचं असतं ना, त्याचे आपण एक्सक्युजेस करत असतो. तेव्हा आत्ता कोविडच्या वेळी अभ्यास ऑनलाईन होता, बरोबर आहे. आता ऑनलाईन करायची गरज नाही, हा पहिला प्रश्न. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ह्याच्यातच अधिक कन्फ्युजन आहे. अच्छा. साधारणतः कुठल्याही मुलाला, व्यक्तीला ह्या 5, 6, 7 लक्षणं असली, म्हणजे आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित नाही, हाक मारल्यावर रिस्पॉन्स बघणं व्यवस्थित नाही, हं. कुठे कसं वागायचं कळत नसेल, बोललेलं इतरांचं कळत नसेल, स्वतः बोलता येत नसेल, त्याच गोष्टीमध्ये पॅटर्न करायची सवय असेल आणि त्याच वाक्य रिपीट करायची सवय असेल, हं, हं. ह्याला आपण लक्षणं म्हणतो. कारण तुम्ही जे मुलात बघता तुमच्या, हां, हां. ते आणि रिपोर्ट करता की मुलाला उलटी आहे, जुलाब आहे, ही लक्षणं आहेत. हं, हं. ताप लक्षण आहे. त्याचप्रमाणे ही जर 7 लक्षणं असली एका व्यक्तीमध्ये, तर त्यांना आपण ऑटिझम आहे असा एक खिताब देतो. अच्छा. ऑटिझम कशामुळे झालाय किंवा काय झालंय किंवा ऑटिझम स्वतः हा रोग नव्हे, हं. हे फक्त डिस्क्रिप्शन आहे. म्हणजे साधारणतः आपण मुंबईमध्ये सर्दी, खोकला, ताप झाला तर आपण म्हणतो मला फ्लू झालाय. आता फ्लू नावाचा कुठला रोग आहे का, कुठला जंतू आहे का, तर नाही. हं. पण आपण सर्दी, खोकला, ताप ही 3 लक्षणं बोलायची नाही, तर त्या लक्षणांसाठी एक शॉर्टकट आहे. तेव्हा ऑटिझम एवढंच त्याचा अर्थ आहे की ही 7 लक्षणं ह्या व्यक्तीत आहेत. आता तो का होतो, माझं स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की त्याला मी एक नाव दिलं आहे, अतिवस्तुमग्नता आणि कमी मनुष्यमग्नता. काही मुलं असतात ज्यांना जेनेटिक जन्मापासून मनुष्यात लक्ष कमी असतं आणि वस्तूंमध्ये लक्ष जास्त असतं. हं, हं. म्हणून ते मनुष्यांकडून जे शिकायला पाहिजे ते शिकत नाही. उदाहरणार्थ आय कॉन्टॅक्ट, एकामेकाशी कसं वागायचं, कुठे काय करायचं, कुठे काय करायचं नाही, हे आपण आईवडिलांना बघून शिकत असतो. हं, हं. त्यानंतर इशारे वापरायचे आपण 8-9 महिन्यात लोकांना बघून शिकतो आणि नंतर 1.5-2 वर्षाला आपण भाषा म्हणजे बोलायला शिकतो. हं. जर आपलं लक्षच माणसात नसेल तर हे पुढचे टप्पे जे आहेत ते होणारच नाहीत. हं. आणि जर आपलं लक्ष खूप वस्तूंमध्ये असेल तर वस्तूंमधून आपण काय शिकतो, तर प्रत्येक वस्तू एका पॅटर्नमध्ये बनवलेली असते किंवा एका पॅटर्नमध्ये चालत असते. हं. ही मुलं पॅटर्न उस्ताद होतात आणि म्हणून पॅटर्न कॉपी करू लागतात. आता आईवडिलांनाही काही माहीत नसतं, त्यांना एकच लक्षात येतं की अरेच्या माझ्या मुलाचं आता 3 वर्ष झाली तो बोलत नाही. हं. मग आपण बोलत नाही हे लक्षण आहे हे विसरून त्याच्यावर डायरेक्टली उपचार करतो. अरे आई बोल, आई बोल, आई बोल, से मम्मा, से मम्मा. म्हणजे आपण तापाच्या लक्षणावर पॅरासिटामॉल देतोय. हं, हं. पण तो ताप कशामुळे आला हे आपण बघत नाही. म्हणजे मलेरिया जर असेल तर मलेरियाचं औषध दिलं नाही तर तो ताप जाणारच नाही. क्रोसिन आयुष्यभर द्यावं लागेल. तेव्हा जर मनुष्यमग्नता नसल्यामुळे जर मूल बोलायला शिकत नसेल आणि आपण त्याला डायरेक्टली आई बोल, गुड मॉर्निंग बोल, गुड इव्हनिंग बोलत असू तर त्याला हे कळणार नाही. पण त्याला पॅटर्न कॉपिंग करण्याची सवय असल्यामुळे किंवा पॅटर्न कॉपिंगची कला असल्यामुळे तो मम्मा बोल असं रिपीट करेल, से गुड मॉर्निंग असं रिपीट करेल. हं, हं. तुमचा गैरसमज होईल की बघा आता त्याला शिकवल्यावर तो गुड मॉर्निंग बोलतोय. तो गुड मॉर्निंग बोलत नाहीये, तो से गुड मॉर्निंग रिपीट करतोय. हं. म्हणजे तुम्ही जे बोललात तेच बोलतो. तो पॅटर्न. पण कुणाला बोलायचं, कुणाला बोलायचं नाही. तो सकाळी पण गुड मॉर्निंग बोलतो, दुपारी पण बोलतो, रात्री पण बोलतो. कारण मनुष्य गुड मॉर्निंगचा प्रयोग कधी करतात हं, हं. हे त्याला कळलेलं नाही. का? कारण तो माणसांकडून लक्ष देऊन शिकलेला नाही. हं. तो फक्त पॅटर्न शिकतोय. बरोबर. अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा ट्रीटमेंट्स ज्या आम्ही बघतो हं, हं. त्या फक्त पॅटर्न शिकवण्यात आहेत. म्हणजे कलर मॅचिंग, नंबर मॅचिंग, ABCD रायटिंग, 1 2 3 4 रायटिंग, रेड कलर मॅच करा, ब्ल्यू कलर मॅच करा. हे केल्याने मुलं उत्कृष्टपणाने त्या गोष्टी करतात. हं, हं. कारण ते पॅटर्न आहे. म्हणजे ज्याला ज्याचं व्यसन आहे तेच तुम्ही त्याला दिलत वस्तू आणि पॅटर्न, तर ते लवकर करतील. आणि केलं जरी रेड कलर मॅच केला, ब्ल्यू कलर मॅच केला, पझल सॉल्व केलं, तर त्याच्यात जीवनात ज्या गोष्टी लागतात त्याचे संबंध कुठे? हं. मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवनात तुम्हाला काकीशी कसं वागायचं, मावशीशी कसं वागायचं हे जर शिकलात तर शाळेतली जी टीचर आहे ती इतर कोणाची तरी काकी आहे. स्वतःच्या काकीशी वागायचं कसं कळलं तर इतरच्या काकीशी वागू शकता तुम्ही. तर ह्या गोष्टी जास्त जरुरी आहेत, पॅटर्न ट्रेनिंग नाही. आता आपण व्हर्च्युअल ऑटिझमकडे येऊया. हां. व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे ज्या मुलांना
इंटरनली किंवा जेनेटिक ऑटिझम नाही, काहीच प्रॉब्लेम किंवा विकार नाही, दे वर परफेक्टली ऑल राईट. पण त्यांना टी व्ही दाखवून, व्हर्च्युअल म्हणजे टी व्ही बघून बघून त्यांना ऑटिझमचे सर्व लक्षणं किंवा सिम्पटम्स दिसू लागले. म्हणजे आता ते लोकांना आय कॉन्टॅक्ट देत नाही, ते लोकांनी हाक मारल्यावर बघत नाही, कुठे कसं वागायचं कळत नाही, कुठे काय बोलायचं कळत नाही आणि त्याच गोष्टी रिपीटेड करतात. त्याचं कारण फक्त टी व्ही बघणं हे नाही, त्याचं कारण तेवढंच आहे की ते माणसांना बघत नाही आहेत. आता जेव्हा ह्या मुलांना तुम्ही त्यांचा टी व्ही थांबवता आणि तुम्ही त्यांना वेळ देता, तेव्हा काही दिवसात तुम्हाला चेंजेस दिसायला लागतात. अच्छा. आता तो पॅटर्नने वागत नाही, आता तो आय कॉन्टॅक्ट देऊ लागलाय, आता त्याला हाक मारावं लक्ष त्याला येतं. किती वेळ लागू शकतो? त्याला जर फक्त टी व्ही मोबाईलमुळे असेल तर अगदी महिन्या 2 महिन्यात तुम्हाला ह्याच्यात कम्प्लीट रिव्हर्सल दिसला पाहिजे. मी हे का असं म्हणतोय, कारण ऑटिझमच्या मुलांना पण जेव्हा आपण टी व्ही बंद करतो, मोबाईल बंद करतो आणि आपण वेळ द्यायला लागतो, थोडीशी सुरुवातीला इम्प्रूव्हमेंट होतेच होते. पण जर जर फक्त स्क्रीन टाईममुळे झालं असेल तर ती मुलं परफेक्टली नॉर्मल होऊ शकतात. ऑटिझमची मुलं फक्त हे करून त्यांच्यात इम्प्रूव्हमेंटची सुरुवात होते, पण परफेक्ट म्हणून त्यांना ट्रीटमेंट ही लागते, त्यांना ही ट्रीटमेंट लागेल. पण ज्यांना व्हर्च्युअल ऑटिझम सो कॉल्ड आहे, त्यांना टी व्ही मोबाईल बंद केल्यानंतर विदिन अ कपल ऑफ मंथ्स दे शुड बी परफेक्टली ऑल राईट. इफ दे आर नॉट, देन दे वर नॉट व्हर्च्युअल ऑटिझम, दे वर ॲक्च्युअल ऑटिझम.